नमस्कार, मी इथे बालेवाडी स्टेडियम मध्ये आहे, जिथे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन होत आहे। यामध्ये अनेक दिग्गज नेते आहेत। अमित भाई शाह स्वतः इथे मार्गदर्शन करणार आहेत, नितीनजी गडकरी आहेत, आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माधवजी भंडारी आहेत। माधवजी, अधिवेशन आता होत आहे, एक महत्त्वाचा क्रुशियल स्टेजला आहे असं म्हणायला लागेल, कारण की निवडणुका राज्यामध्ये येऊ घातलेल्या आहेत आणि लोकसभेमध्ये हवा तसा जो परिणाम आहे तो आपल्याला इथे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात दिसून आला आहे। आताच्या विधानसभेच्या निवडणुका एक 3-4 महिन्यामध्ये होतील। त्याच्या अगोदरचं हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं अधिवेशन आहे। पुन्हा काय अशा तऱ्हेचं एकत्रीकरण निवडणुकीपूर्वी होणार नाही, पण या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, अगदी ग्रामीण भागातून, शहरी भागातून हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आले येत आहेत आणि या अधिवेशनामध्ये पुढच्या 3-3.5 महिन्यांच्या कामाचा जो काही आराखडा आहे, तयारी आहे, त्याचं सगळ्याचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना देऊ, त्याच्या व्यवस्था कार्यकर्त्यांना देऊ आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी कार्यकर्ते उत्साहाने इथून परत जातील। आपण बघतो की भारतीय जनता पार्टी आणि खास करून महायुतीचं बरेचसे अभ्यास होतात, सर्वेक्षण होतात आणि त्यामध्ये आधीच्या वेळी काय चुका झाल्या त्यांचं एक अवलोकन केलं जातं। काय काय नेमक्या चुका झाल्या असतील, किंवा जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं सांगितलं गेलं की अजितदादांना घेण्याची घाई झाली वगैरे, या सगळ्यावर विचारमंथन होऊन नीती पुढची ठरते। काय यावेळी वाटतं की कुठल्या चुका झाल्या होत्या ज्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे? ज्या काही गोष्टी बदलण्याची आवश्यकता आहे त्या बदलण्याची आमची एक अंतर्गत व्यवस्था आहे, आमची एक कामाची पद्धत आहे। आम्ही या सगळ्या गोष्टींची सार्वजनिक चर्चा करत नाही आणि सार्वजनिक चर्चा न करता ज्या काही गोष्टी बदलायला पाहिजे त्या गोष्टी बदलण्याच्या दृष्टीने त्याच्या तयारी करतो आणि मुख्यतः आमचं जे काही आकलन आहे, आम्ही जे काही अभ्यास केला आहे किंवा आम्ही जे काही माहिती घेतो त्याच्यातून ज्या गोष्टी बदलण्याची आवश्यकता आहे त्याची तयारी आम्ही संघटनात्मक पातळीवर करू। एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महायुतीच्या जागा वाटप आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हे दिसणार आहे की बरेचसे भाजपाचे जे निष्ठावान पूर्वीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होऊ शकतो, त्यामुळे भाजपा फर्स्ट अशी काही नीती नाही। पहिली गोष्ट असं गृहीत धरण्याचं कारण नाही। जागा वाटप कसं होईल, त्याच्यामध्ये कुणाच्या जागा वाट्याला किती जागा येतील, या सगळ्याच्या चर्चा पक्षाच्या वेगवेगळ्या स्तरावरती ज्या ह्या आहेत पद्धती आहेत त्या पद्धतीने चर्चा होऊन ते ठरेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पक्ष निश्चितपणे करेल। या अधिवेशनामधून काय काय संदेश एक देण्याचा आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आधीच्या निवडणुकीत आलेल्या जे काय अपयश आहे, कमी जागा आहे, त्यातून पुढे प्रेरणा देण्याचा कसा प्रयत्न? मुख्यतः लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे यश जे मिळालं नाही त्याच्यातली कारणं जी आहेत ती आम्हाला हवा असलेला मतदार ज्या प्रमाणात बाहेर पडायला पाहिजे त्या प्रमाणात बाहेर पडला नसावा ही एक शक्यता आहे आणि त्यामुळे 2-2.5% मतदानाचा फरक हा आमच्यामध्ये आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीमध्ये राहिला आणि तोच आम्हाला नुकसानीचा ठरला। तर हा जो काही 2-2.5% फरक आहे तो भरून काढणं आणि मतदानाच्या आधारावरती यश मिळवणं हा आमचा पुढचा प्रयत्न राहील। त्या पद्धतीने जे जे काय करायला पाहिजे त्याची रचना आम्ही पक्षाच्या पातळीवरती करतो। माधवजी, आपण बोललात, नवराष्ट्राशी खूप खूप धन्यवाद। तर आपल्याला माधव भंडारी सांगत होते कशा पद्धतीने सगळ्या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये जे झालेलं आहे आधीच्या त्याचं अवलोकन करण्यात आलेलं आहे, पक्षाने त्याचं अनालिसिस केलेलं आहे आणि पुढची दिशा ठरणार आहे। आजचं अधिवेशन त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्रातल्या जी आव्हानं आहेत ती अगदी वेगळ्या स्वरूपाची आहेत। प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे।